नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उबाठा गटाचे एक नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना बुधवारी अटक झाली. ते ऐकून फार बरं वाटलं. मी बरं वाटलं एवढ्यासाठी म्हणतो की आपण जी पापं केलेली असतात ना, त्याची भूतं कधी ना कधी तुमच्यासमोर येऊन नाचायला लागतात, थैमान घालायला लागतात. आणि हे दत्ता दळवी यांची झालेली अटक जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पापाची फळं आहेत. 2 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल की अशाच कारणास्तव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून उचलून अटक करण्यात आली होती. आणि अटकेचं कारण काय होतं की घटनात्मक पदावर बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी नारायण राणे यांनी अपशब्दाचा वापर केला. देशाच्या काय म्हणतात त्या हिरक महोत्सव किंवा अमृत महोत्सव हे शब्द नेमके आठवत नाहीत. आणि काहीतरी आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे गोंधळलेले होते. त्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले, अरे एक चांगला सेक्रेटरी तरी ठेव. मी असतो तर थोबाडीचं काय कानशिलात मारली अशी वगैरे वगैरे काय. व मुख्यमंत्र्यांना असं बोलले. लागेलाग नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले गेले. आणि तिन्ही महानगरातून नारायण राणे कुठे आहेत त्यांचा शोध घ्यायला पोलिसांची 3 पथकं रवाना झाली होती. याचा सुगावा लागल्यानंतर नारायण राणे यांनी सेशन्स कोर्ट आणि हायकोर्ट दोन्हीकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो फेटाळला गेल्यानंतर रत्नागिरीतच एका पत्रकार परिषदेत असलेले उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि तत्कालीन मंत्री अनिल परब यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोबीने नारायण राणे यांना अटक करा, उचला, अधिकचा फोर्स पाठवा असं पत्रकार परिषदेचे माईक चालू असताना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेला सुद्धा आपण ऐकलेलं आहे. तडकाफडकी वेळ लागला नाही. एक गुन्हा दाखल झाला. नाशिक, पुणे, मुंबई 3 महानगरातून विशेष पोलीस पथकं रवाना झाली शोधायला. नारायण राणे केंद्रात मंत्री होते. एका केंद्रीय मंत्र्याविरुद्ध असा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यापर्यंतचा सावळा गोंधळ उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घातला. तेव्हा याचं भान होतं का की याचे दुष्परिणाम अशा प्रकारचे गुन्हे नोंदवून आपल्याविरुद्ध वापरले जातील. तेव्हा आपण काय करायचं हे तेव्हा सुचायला पाहिजे होतं. कारण ज्या कारणास्तव दत्ता दळवी या माजी महापौराला आता अटक झाली आहे आणि 15 दिवस काय 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे, तीच वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा येऊ शकते. कारण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत, पण आजचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्याविषयी ज्या प्रकारची भाषा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे वापरतात त्यांनासुद्धा नारायण राणे यांना लावलेली सगळी कलमं लावली जाऊ शकतात. आणि मग तुम्हाला बचाव घेता येणार नाही की हे शब्द अमुक आहेत का, हे शब्द तमुक आहेत का. नारायण राणेंचे शब्दसुद्धा कुठेही संसदीय भाषेच्या पलीकडे जाणारे नव्हते. पण तुमच्या हाती सत्ता आहे, जिसकी लाठी उसकी भैंस अशा पद्धतीने महाराष्ट्राची सत्ता वापरताना उद्धव ठाकरेंनी जी मनमानी केलेली आहे, त्यांच्या सवंगड्यांनी जी मनमानी केलेली आहे ते सगळं आता व्याजासकट फेडावं लागणार आहे. आणि त्याची सुरुवात दत्ता दळवी यांच्यापासून झाली आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. कारण कोकणातल्या काही उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भांडुपला होता आणि तिथे बोलताना दत्ता दळवी यांनी जे काय शेलक्या भाषेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर वक्तव्य केलं त्याविरुद्ध भांडूप पोलीस ठाण्यातच तक्रार दाखल करण्यात आली आणि बुधवारी
त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अर्थातच संजय राऊत सकट सगळ्यांनी येऊन तिथे धुमाकूळ केला. नालायकाला नालायक म्हणायचं नाही तर काय. बरोबर आहे, नालायकाला नालायकच म्हटलं पाहिजे. पण नालायकाला जेव्हा नालायक म्हणायचा अधिकार तुम्हाला असतो तेव्हा मूर्खासारखं भाषण मुख्यमंत्री पदी बसून करणाऱ्याला कानशिलात मारली पाहिजे असं म्हणणं सुद्धा घटनात्मक आणि कायदेशीर असतं. हे संजय राऊतांना माहिती नाही का? कुणी शिकवलं नाही का? तुमचे मुख्यमंत्री बोलले किंवा तुमचे माजी महापौर बोलले तर ते शब्द बरोबर असतात आणि तेच शब्द किंवा तसलेच शब्द दुसरा कोणी केंद्रीय मंत्री तुमच्या लाडक्या नेत्याविषयी बोलला मग लगेच गुन्हा होतो आणि तुमचे मंत्री थेट जिल्हाधिकाऱ्यांना जा आणि अटक करा, त्याचा जामीन फेटाळलेला आहे असे आदेश देतात. असा कुठलाही आदेश आजच्या एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्र्याने किंवा गृहमंत्र्याने दिलेला नाही. पोलिसांनी आपली आपली कारवाई केली आहे. कदाचित त्या कारवाईला एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अघोषित पाठिंबाच असेल. पण निदान असं जाहीरपणे बोलू नये ज्याला सूडबुद्धीचा वास येईल एवढी काळजी तरी एकनाथ शिंदे यांचं सरकार आणि त्यांचे मंत्री घेतात. ती काळजी तुम्हाला घेता आली नव्हती. कायदे पंडित असलेल्या उबाटा सेनेच्या सर्वात महान नेते अनिल परब यांनासुद्धा ती काळजी घेता आली नव्हती. म्हणूनच ते पत्रकार परिषदेत माईक चालू असताना जिल्हाधिकाऱ्यांना अटकेचा आदेश देत होते आणि आम्ही सुडाला पेटलेले आहोत याचा पुरावा निर्माण करत होते. उद्या याच नियमाखाली, याच कायद्याखाली, याच कलमाखाली उद्धव ठाकरे यांना अटक झाली तर ती टेप जशीच्या तशी, ती क्लिप कोर्टातही दाखवता येणार आहे की आम्ही जे अंमलात आणतोय हे उद्धव ठाकरे यांनी घालून दिलेला पायंडा आहे. उद्धव ठाकरे नावाचं सरकार जेव्हा राज्यात होतं तेव्हा कशा कारवाया चालायच्या. वास्तविक अशा स्वरूपाचे जे गुन्हे असतात त्यात अटक करण्याची गरज नसते. तुम्ही कोणालाही बोलवून त्याला एक बॉन्ड लिहून घेऊन सोडून देऊ शकता. पोलीस ठाण्यातच जामिनाची कागदपत्र पूर्ण करून विषय निकालात काढला जाऊ शकतो आणि मला वाटते नारायण राणेंच्या बाबतीत तेच झालेलं होतं. पण लक्षात घ्या, दत्ता दळवी माजी महापौर यांच्या बाबतीत तसं झालेलं नाही. त्यांना 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे. ते आता जामिनासाठी रितसर अर्ज करू शकतील. कदाचित त्यांना जामीन मिळेलसुद्धा. पण 1-2 दिवस 4 दिवस तो जामीन होईपर्यंत दत्ता दळवी यांना गजाआड जाऊन पडावंच लागणार आहे. मग धर्मवीर नावाच्या सिनेमामध्ये असंच वाक्य होतं जे आनंद दिघे यांची भूमिका करणाऱ्या नटाने उच्चारलं होतं. त्यांच्यावर कारवाई का केली नाही हे सगळं ठीक आहे हो, सगळ्यांवर सगळ्या कारवाया होऊ शकतात. दुसऱ्यांनी शेण खाल्लं त्यांना पकडत नाही आणि मी शेण खाल्लं ह्याचा अभिमान बाळगतो. हा जो काय प्रकार आहे ना याला सभ्य समाजामध्ये खुळेपणा म्हणतात, पोरकटपणा म्हणतात. संजय राऊतांनी अख्खीच्या अख्खी शिवसेना जी काय उरली आता आहे उद्धव ठाकरेंकडे ती किती पोरकट आणि बाष्कळ बडबडीची करून टाकलेली आहे त्याचा हा पुरावा आहे. यापूर्वी अगदी शिवसैनिकांना सरसकट अटक होत होती पण आपल्यावर अन्याय झाला आहे म्हणून शिवसैनिक ऊर बडवत नव्हते. कुठच्याही अटकेला शिवसेना घाबरत नव्हती. खुद्द आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात उद्धव ठाकरेंनी किती केसेस अंगावर घेतल्यात सांगा. आम्ही 100 केसेस अंगावर घेतल्यात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले कारण एकनाथ शिंदेंसारख्या शेकडो शिवसैनिकांनी शेकडो केसेस बिननिकत अंगावर घेतल्या. बिननिकत पोलिसांच्या लाठा झेलला, पोलिसांचा मार सहन केला आहे. दिवस रात्र आठवडे गजाआड जाऊन पडलेले आहेत. त्यातून जी शिवसेना उभे राहिले त्या आयत्या बेळावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे येऊन बसलेले आहेत. शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी काहीही केलेलं नाही. वडिलार्जित मालमत्ता असल्यासारखी शिवसेना वापरता तेव्हा त्यासाठी खपलेल्यांचाही सन्मान ठेवता आला पाहिजे. जो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हालाही त्याच नियमानुसार वागवलं जाणार. आणि ही हळूहळू सुरुवात आहे.
आज ज्या प्रकारे दत्ता दळवी यांना अटक झालेली आहे, उद्या तशीच तक्रार झाली आणि हे रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरेंना सुद्धा अटक होणार आहे. आणि ती अटक झाल्यानंतर सहानुभूती किती आणि काय काय असते ते कळेल. अगदी तुम्हाला आठवतं ज्या दिवशी एकनाथ शिंदे गुवाहाटीला होते तेव्हा मी आत्ताच्या आत्ता वर्षा बंगला सोडतोय आणि उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासकट वर्षा बंगल्यातून बाहेर पडले आणि मातोश्रीवर आले तेव्हा प्रत्येक नाक्यावर त्यांच्यासाठी गर्दी जमवून हार तुरे करण्यात आले, हात फडफडवण्यात आले. पुढे काय झालं? काही फरक पडला नाही. 4 दिवसानंतर परत फेसबुक लाईव्ह करून उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या सहानुभूती असल्या खोट्या कारणातून सहानुभूती माध्यमात निर्माण करता येते, पण ती जनमानसात परावर्तित होत नाही. आणि म्हणूनच गेल्या 1.5 वर्षापासून सगळी मराठी माध्यमं ऊर बडवून रडतायत, ओक्साबोक्शी रडतायत. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड सहानुभूती आहे, पण ती सहानुभूती 3 फेऱ्यांमध्ये गेल्या 1.5 वर्षात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये परावर्तित होताना दिसलेली नाही. माध्यमामध्ये प्रचंड सहानुभूती आहे, कारण माध्यमांची सहानुभूती 4 रुपये पैसे टाकून तुकडे टाकून सुद्धा शेपटी हलवत आपल्याकडे आणता येते. मराठी माध्यमं आज इतकी शेपटी हलवणारी झालेली आहेत की 3 फेऱ्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष तळागाळापर्यंत फेकला गेला तरी सहानुभूतीचं रडगाणं चालू आहे. अरे ज्यांच्याविषयी सहानुभूती असते त्याला लोक भरभरून मतं देतात. राजीव गांधी यांची आई पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी मारल्या गेल्या तर त्या हत्याकांडातून इतकी प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती की 543 मध्ये 415 खासदार राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते. त्याला सहानुभूती म्हणतात. 80% अधिक खासदार लोकसभेत राजीव गांधींना मिळाले, त्याला सहानुभूती म्हणतात. वर्तमानपत्रात सहानुभूती नव्हती म्हणून पत्रकारसुद्धा हैराण झाले. अरे बापरे, आजोबा पणजोबाला मिळाली नाहीत, एवढी मतं राजीव गांधींना मिळाली, एवढ्या जागा, एवढं यश मिळालं. पत्रकारांना सहानुभूती कळत नाही. ती कळत असती तर राजीव गांधी एवढा प्रचंड यश मिळवतील असं माध्यमांना तेव्हाही सांगता आलं असतं 84 साली, 40 वर्षापूर्वी. पण कुठल्याही माध्यमाला फक्त तुमच्या प्रणय रॉयनी सर्वे घेऊन 400चा अंदाज दिला होता, त्याची पण तत्कालीन पत्रकारांनी टिंगल केलेली होती. पण सहानुभूती तशी असते. सहानुभूती असली तर ती पत्रकारांच्या बातम्यांमध्ये आणि डिबेटमध्ये असून चालत नाही, ती जनमानसावर असली पाहिजे. आणि जनमानसावर असली तर ती मतामध्ये परिवर्तन होताना दिसते. ते गेल्या 1.5 वर्षात ग्रामपंचायतीच्या 3 निवडणुका झाल्या, त्यामध्ये कुठेही दिसलं नाही. तिन्ही ग्रामपंचायत निवडणुकांच्या फेऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेला शेवटच्या क्रमांकावर जनतेने फेकून दिलेला आहे. आणि ज्यांच्या नावाने गद्दार 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 खोके म्हणून रोज रडगाणं गायलं जातं, त्या एकनाथ शिंदेंचा पक्ष 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या 1.5 दुपटीने त्यांना यश मिळालेलं आहे. आणि त्यामुळेच आता जर दत्ता दळवी यांच्याविषयी जी कारवाई झाली, ती कारवाई उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत झाली तर 4 दिवस वेगवेगळ्या शाखांच्या बाहेर ओरडाआरडा केला जाईल, टायर जाळले जातील, पण त्या पलीकडे काहीही होणार नाही. जनमानसामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी काडीची सहानुभूती नाही आहे. कारण या जनतेने करोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री बघितलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये 60-70 हजार लोक करोनामुळे मेले. त्या
काय असतं तो व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजन असतील, औषधं असतील, सोयी सुविधा असतील, रुग्णवाहिका असतील, रक्तपुरवठा असेल, या सगळ्या बाबतीत किती नाकर्तेपणाने लोकांना मृत्यूच्या जबड्यामध्ये ढकलता येतं हे प्रात्यक्षिक उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं. ज्या शिवसेनेला जगातली सर्वाधिक रुग्णवाहिका सेवा देणारी संघटना म्हणून ओळखलं जात होतं, त्या शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात होती, शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होता, पण त्या कालखंडामध्ये कुठच्याही टी व्ही चॅनेलवर सुद्धा, चित्रणामध्ये सुद्धा शिवसेना रुग्णवाहिका सेवा धावताना दिसत नव्हती. बाळासाहेबांच्या काळामध्ये 250-300 रुग्णवाहिका मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये शिवसेनेच्या कार्यरत होता. शिवसेना सत्तेत नव्हती पण जनतेच्या सेवेत होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेनेची जनसेवा संपली. मिळेल त्या क्षेत्रातून, मिळेल त्या टेंडरातून पैसे खाणं एवढंच शिवसेना नावाने काम झालं. त्याचे आता सगळे घोटाळे बाहेर येत आहेत, एकामागून एक. एका खिचडीमध्ये, बॉडी बॅग्समध्ये म्हणाल त्याच्यामध्ये, कोविड सेंटर उभारला त्याच्यात पैसे खाल्ले, नसलेल्या कंपन्यांना टेंडर दिली, त्यांचे पैसे देऊन टाकले आणि माणसं मरत होती. आणि इतकी माणसं फेसबुक लाईव्ह करून मारून दाखवली. यासाठी जनतेमध्ये सहानुभूती असते. ती सहानुभूती नाही याचीच साक्ष या 3 फेऱ्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून मिळाले. उद्धव ठाकरे यांचा उरला सुरला शिवसेना गट हा 6व्या क्रमांकावर तळागाळात जाऊन पडलेला आहे. आणि ज्यांना गद्दार 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 म्हणून ओरडलं जातं, हे शिंदेसुद्धा 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर मतं मिळवून दाखवत आहेत. जनतेच्या मनात शिंदेविषयी रोष नाही आहे ह्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. पण उद्धव ठाकरे यांना अटक झाली उद्या, ज्या प्रकारे त्यांनी नारायण राणे यांना अपमानित करण्याचा, केंद्रीय मंत्री असून अपमानित करण्याचा सूडबुद्धीचा खेळ खेळला, तो जर उद्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झाला, आदित्य ठाकरेंच्या बाबतीत झाला, तर लोक आनंदित होतील. मला मित्रांनो एक गोष्ट आठवते या निमित्ताने, जरी 50 वर्ष जुनी आहे. 1970मध्ये त्यावेळेला कृष्णा देसाई या कम्युनिस्ट आमदाराची हत्या झाली होती आणि शिवसैनिकांनी केली होती. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी वामनराव महाडिक या शिवसेना उमेदवाराला पोटनिवडणुकीत उभा केला होता आणि सरळ सामना झाला होता. कृष्णा देसाई यांची विधवा पत्नी सरोजिनी देसाई यांना सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. फक्त जनसंघ शिवसेनेच्या पाठीशी, वामनरावांच्या पाठीशी उभा राहिला होता. आणि सगळ्या पक्षांना हरवून फक्त जनसंघाचा पाठिंबा घेऊन वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून परळमधून निवडून आले. त्यावेळची माध्यमं तेव्हाच्या बातम्या काढून बघा. सरोजिनी देसाई यांच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड सहानुभूती आहे अशाच बातम्या रंगवल्या गेल्या होत्या. पण मतदानामध्ये मला आता आठवत नाही, पण 15-20 हजाराच्या फरकाने वामनराव महाडिक जिंकले. आणि ज्या दिवशी ते निकाल लागला त्या दिवशी लालबाग परळ भागामध्ये कृष्णा देसाईंचं वास्तव्य जिथं होतं त्या भागामध्ये रोषणाई झाली होती. कारण कृष्णा देसाई हा कम्युनिस्ट पक्षाचा आमदार असला तरी लालबाग परळ भागातला तो एक कुविख्यात गुंड होता, त्याची दहशत होती. त्यामुळे कृष्णा देसाईच्या पत्नीचा पराभव झाल्याचा आनंदोत्सव लालबाग परळ भागात 1970 साली 53 वर्षापूर्वी साजरा झाला होता. तो सूड नव्हता, जनतेने उगवलेला सूड होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ज्या सूडबुद्धीने अर्णब गोस्वामीपासून नारायण राणेंपर्यंत कायद्याचा गुंडगिरीसारखा वापर केला, मनसुख हिरेंचं हत्याकांड घडवून आणलं, सचिन वाजेसारख्या स्वाभाविक अट्टल गुन्हेगाराला
विशेष पोलीस अधिकारी बनवलं आणि त्याच्याकडून मोठमोठे गुन्हे करून घेतले. सरकारी पातळीवर पोलीस आयुक्तालयाला गुन्हेगारीचा अड्डा बनवून टाकला. त्या उद्धव ठाकरेंविषयी आणि त्यांच्या सरकारविषयी पत्रकार सोडून कोणालाही सहानुभूती नाही आहे आणि म्हणूनच ते 6व्या क्रमांकावर गेलेत. पण तो विषय वेगळा आहे. एवढाच मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, उद्या नारायण राणे यांच्यासारखीच तीच कारणं देऊन तीच कलमं लावून उद्धव ठाकरे यांना अटक झाली तर लोकांची सहानुभूती अटक करणाऱ्यांकडे असेल. लोकांना आनंद होईल की चांगला धडा शिकवला. सत्तेचा आणि कायद्याचा गैरवापर गुन्हेगारी पद्धतीने करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्याला अटक झाली तर लोकांना समाधान वाटेल. जसं कृष्णा देसाईची पत्नी पराभूत झाल्यानंतर लालबाग परळच्या लोकांना आनंद झाला होता, तीच गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या अटकेनंतर आपल्याला आविष्कृत होताना दिसू शकते. कारण कसं सरकार नसावं, सरकार कसं चालवू नये, कायद्याच्या अधिकारात किती धुडगूस घालू नये, हे सगळं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सवंगड्यांनी करून दाखवलेलं आहे. अनिल परब फोनवर सांगतात उचला त्याला हायकोर्टात जामीन मिळालेला नाही. या प्रकारे मंत्री वागतात तर त्या मंत्र्यांचा बट्ट्याबोळ होताना आणि त्यांच्या पक्षाला तितक्याच सूडबुद्धीने वागवलं तर सामान्य माणसाला आनंद होऊ शकतो. आणि त्याची सुरुवात दत्ता दळवी या माजी महापौरांपासून झालेली आहे. ही ट्रायल केस आहे. ते म्हणतात ना, अगदी ते कोविडची काही लस आली ती आधी 5-50 लोकांना, मग 500-1000 लोकांना, आधी जनावरांना, पशूंना, असं करत करत त्यातून काय बिघडणार नाही ना याची काळजी घेत घेत एखादा प्रयोग यशस्वी केला जातो. त्या आरंभीचे जे प्रयोग असतात त्याला ट्रायल रन म्हणतात. ट्रायल असते. तेव्हा दत्ता दळवी यांना असले शब्द वापरल्यामुळे झालेली अटक आहे. ही ट्रायल आहे, प्रयोग आहे, तो आरंभिक टेस्ट आहे ती. दत्ता दळवी यांच्याविषयी ज्या प्रकारची कारवाई झाली आहे ती पुढे कशी होते बघू आपण. ती जर कोर्टात आज त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देऊन टिकलेली असेल तर उद्धव ठाकरे यांच्या दारापर्यंत असल्या बाष्कळ बडबडीसाठी पोलीस आणि कायदा येऊ घातलाय, इतकाच या सगळ्या घटनाक्रमाचा अर्थ लागतो. यापेक्षा अधिक त्यात सांगण्यासारखं काही नाही आहे. पण जे काय 2.5 वर्षात धुडगूस घातला आहे त्या सगळ्याचा हिशोब नजीकच्या काळात द्यावा लागणार आहे. एवढाच दत्ता दळवी यांच्या अटकेचा अर्थ होतो. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.